सगळे कपड्याने सुकवून घेतलेले आहेत पुसून, कारण पाणी असलं की थोडं जरी पाणी असलं तर लोणचं खराब व्हायची शक्यता असते. आता हे मोठा लिंबू आहे त्याच्या 8 फोडी करू शकता आणि लहान असे असतील त्याच्या 4 करू शकता. त्यामुळे आता ह्याच्या फोड्याच्या कट करायच्या. आणि ह्याच्यातल्या बिया सगळ्या अशा काढायच्या, कारण बियाने लोणचं कडू लागतं. त्या अशा माझ्या फोडी झालेल्या आहेत चिरून, अशा सगळ्या एवढ्या सगळ्या फोडी झाल्यात. आता ह्याच्यामध्ये मी अर्धी वाटी मीठ घेतलंय, मी अर्धी वाटी साखर घेतल्या. गोड जर पाहिजे असेल तर 1 वाटी घेतली तरी चालते. एक चमचा हळद, बेडगी मिरची पावडर आहे माझ्याकडे, मी 2 चमचे टाकत आहे. आणि आता हे सगळं मिक्स करायचं. हिंग पण टाकतात, पण आता माझ्याकडे हिंग नसल्यामुळे मी नाही टाकला. आता ह्या काचेची भरणी घेतली मी आणि ह्याच्यात आता हे सगळं भरायचं. लोणचं उन्हात होतं. आता ह्याचा कलर बघा कसा आलाय, खूप छान झालेला आहे कलर. आणि आता ह्याच्या फोडी देखील आता बघूया कशा आहेत. हे बघा फोडी पण मऊ झालेल्या आहेत आता एकदम. आता कधी खाऊ शकतो. आणि आता हे पोटासाठी खूप चांगलं असतं लिंबाचं लोणचं.